एक तरुण असणारी स्त्री मला पाहायला मिळाली, जी खिन्न मनानं बसली होती. खरं तर तिच्या अवतीभोवती तिची सेवा करण्याकरिता फार दिव्य असणाऱ्या स्त्रिया होत्या. गंगा, यमुना, सरस्वती तिची सेवा करण्यासाठी आहेत. प्रत्यक्ष मुक्तिदेवी तिची सेवा करते आहे, असं तिचं वैभव आहे. पण एवढं श्रेष्ठत्व तिचं आहे. पण ती खिन्न आहे. तिच्या मांडीवर त्यांनी 2 वयोवृद्ध असणारे पुरुष मस्तक ठेवून झोपलेले आहेत. हे सर्व मी पाहिलं. पाहून विचार केला कोणी असेल. मी पुढे जाण्याकरिता निघालो. इतक्यात त्यांनी त्या तरुण स्त्रीनं मला बोलावलं. हरी बालोवाच हे भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वथा गहरम परम. भो भो साधो क्षणम तिष्ठ, हे साधो क्षणभर थांबा. तुमच्या दर्शनानं त्यांनी पाप निवृत्त होता असा तुमचा अधिकार आहे, म्हणून माझ्यावर कृपा करा. असं म्हणल्यावर नारदजी महाराज म्हणले. मी तिच्याजवळ गेलो. तिला विचारलं कोण आहेस तू, तुझा परिचय मला सांग. तिने स्वतःचा नारदजी त्यांनी म्हणतायत. नारदुवाच हे का सेत्वम का विमाचे मा नार्य का पद्मलोचना वद देवी सविस्तारम स्वस्य दुःखस्य कारणम. तू कोण आहेस, तुझा परिचय मला सांग. मग तिनं स्वतःचा परिचय सांगितला. ती म्हणते हे अहम भक्तिरिती ख्याता इमो मै तनवो मतो ज्ञानवैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. माझं नाव भक्ती आहे. माझ्या मांडीवर त्यांनी मस्तक ठेवून झोपलेले जे वयोवृद्ध आहेत ते माझे मुलं आहेत. ज्ञानवैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. एकाचं नाव ज्ञान आहे आणि दुसऱ्याचं नाव वैराग्य आहे. माझं नाव भक्ती आहे. मी द्रविड देशामध्ये प्रगट झाले. उत्पन्नो द्रविडेसाहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णताम गता. माझा जन्म त्याने द्रविड देशामध्ये झाला. मी कर्नाटकामध्ये वाढले. महाराष्ट्र प्रांतामध्ये कुठे कुठे मला मान सन्मान प्राप्त झाला आणि मी गुजरात प्रांतात गेल्यानंतर जीर्ण झाले. म्हणून गुजरातमधून पुढचा प्रवास अशा पद्धतीने माझा सुरू झाला आणि मी वृंदावनात आले. वृंदावनेनं पुनःप्राप्य नवीनेन स्वरूपिणी. मी वृंदावनात आल्यानंतर त्याने नवीन रूप मला प्राप्त झालं. मी दिव्य झाले. पण दुःखाची गोष्ट एवढीच आहे की या वृंदावनात आल्यानंतर माझे जे 2 मुलं आहेत ज्ञान आणि वैराग्य, हे ज्ञान वैराग्य मात्र जर्जर झाले. जर्जर होणं म्हणजे म्हातारं होणं. माझी मुलं म्हातारे झालेली आहेत. मी तरुण आहे आणि माझे मुलं म्हातारे आहेत. याचं मला दुःख वाटतं आहे. आईनं तरुण असावं आणि मुलांनी म्हातारं व्हावं हे कोण्या आईला त्यांनी योग्य वाटेल, म्हणून मला ते वाईट वाटतं आहे. असं भक्ती त्यांनी सांगू लागली. खरं तर भक्ती महाराणी आहे. भक्ती भगवंताची पत्नी आहे. ज्ञान आणि वैराग्य तिची मुलं आहेत. तिच्या फार विशेषत्व पाहायला मिळतं. त्या भक्तीच्या हातामध्ये असणारी कंकणं म्हणजे बांगड्या. बायकांच्या हातात बांगड्या असतात ना. कशाकरिता बांगड्या घालतात बायका हे जर त्यांना विचारलं तर सांगता येत नाही काय, पण बांगड्या घालतात. मात्र का बांगड्या घालतात तुम्ही असं विचारलं की सांगता येत नाही. लग्नाच्या आधी हळदीच्या वेळेला जो चुडा भरला जातो हातामध्ये, त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एवढंच आहे की ती प्रतीक आहे आणि समर्पणाचं प्रतीक आहे. ती स्त्री असं सांगते आहे की उद्या मी ज्यांची होणार आहे त्यांच्यासमोर मी पूर्णपणे समर्पण करत आहे. पण हातात जे त्यांनी चुडा कंकणं घातली जातात हे समर्पणाचं प्रतीक आहे. म्हणून भक्तीच्या हातामध्ये असणारी कंकणं हे समर्पण आहे. तिच्या कमरेला त्यांनी कमरपट्टा आहे. तो कमरपट्टा म्हणजे संयम आहे. तिच्या पायामध्ये पैंजण आहेत. ते पैंजण म्हणजे सदाचार आहे. भक्ती ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते त्याच्या जीवनामध्ये त्यांनी संयम येतो. भक्ती ज्याच्या जीवनात प्राप्त होते त्याच्या जीवनामध्ये समर्पण येतं. भक्ती ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त होते त्याच्या जीवनामध्ये सदाचार येतो. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून भक्तीचा असणारा भगवंताचं नामस्मरण, भगवंताच्या ठिकाणी असणारा विश्वास हा भक्तीचा श्वास आहे महाराज. पण अशी असणारी भक्ती महाराणी आहे. पण ती खिन्न झालेली आहे. तिची मुलं त्यांनी जर्जर झालेली आहेत. म्हणून दुःखी आहे नारदांच्या समोर त्यांनी विनंती करते आहेत. नारदजी महाराजांनी ती विनंती त्यांनी ऐकली आणि मग तिच्यासमोर त्यांनी बोलू लागले. शृणु प्रवहिता बाले युगयम दारुण कली तेन लुप्त सदाचारो योग मार्गस्तपासीच. हे बाले खेद करू नकोस. हे बघ, हे कलियुग आहे. या कलियुगाच्या प्रभावाने त्यांनी तुझे ज्ञान आणि वैराग्य हे मुलं म्हातारे झालेले आहेत. असं म्हणल्यावर भक्ती पुढे बोलू लागली. ती म्हणते आहे मी वृंदावनात आल्यानंतर तरुण झाले, पण इथं आल्यावरच हे म्हातारे काय झाले असतील. वृंदावनेनं पुनःप्राप्य नवीनेन स्वरूपिणे वृंदावनस्य संयोगात पुनस्त्वम तरुणी नवा धन्यम वृंदावनम तेन भक्तीनं नृत्यते यत्रच. पण वृंदावन मोठं धन्य आहे की जिथं भक्ती नाचते आहे. पण वृंदावन हे भक्तिप्रधान आहे.
तिथं ज्ञान आणि वैराग्याला जास्त त्यांनी किंमत दिली जात नाही, म्हणून त्यांनी भक्तीच वृंदावनात पाहायला मिळते. जेवढे लोक वृंदावनात जाऊन आलेले आहेत त्यांना माहिती आहे तिथं भक्ती महाराणी नृत्य करते, भक्ती नृत्य ते यत्रच. पण अशी असणारी त्यांनी भक्ती आहे. तिने विचारलं की मग कली जर एवढा वाईट आहे, कलीच्या प्रभावानं जर माझे ज्ञान वैराग्य मुलं म्हातारे झाले असतील, तर मी असं ऐकलं होतं राजा परीक्षितीनं कलीला परास्त केलं होतं, मग त्याला पुन्हा का सोडून दिलं सांगा. कथम परीक्षिता राज्ञा स्थापितो ह्यश्व चिक्कलीही, कशाकरिता राजा परीक्षितानं कलीला इथं राहू दिलं सांगा. मग नारदजी सांगू लागले, असं आहे कली जसा वाईट आहे ना तसा कली चांगला सुद्धा आहे. तुम्हाला दोन्ही तोंडानं बोलता, कलियुगाला वाईट पण म्हणता, कलियुगाला चांगलं पण म्हणता, पण चांगलं वाईट लक्षात घ्या काय आहे. कली वाईट कशाने ते ऐका. म्हणजे यदा मुकुंदो भगवान क्षाम त्यक्त्वा स्वपदम गतः तद्दिनात कलिराया सर्व साधन बाधका. यदा मुकुंदो भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या दिवशी या भूमंडलाला सोडून निघून गेला त्याच दिवशी कलीचं आगमन झालं. त्यानं काय केलं असेल तर सर्व साधन बाधका, सगळ्या साधनांमध्ये बाधा निर्माण केली. आधी कलीचा दोष सांगितला महाराज. आमचे भाऊ म्हणायचे आधी दोषापणेनं संस्कार मग गुणाधान संस्कार. आधी दोष सांगावेत मग गुण सांगावेत. ज्योतिष सांगणाऱ्या लोकांनी सुद्धा आधी दोष सांगावेत आणि मग गुण सांगावेत. आधी जर गुण सांगितले आणि नंतर जर खराब सांगितलं तर त्या माणसाचं अंतकरण उद्विग्न होऊ शकतं. म्हणून आधी खराब आधी सांगावं, नंतर त्यांनी गुण सांगावे, चांगलं सांगावं. तसं आधी दोष सांगितले. यदा मुकुंदो भगवान क्षाम त्यक्त्वा स्वपदम गतः तद्दिनात कलिराया सर्व साधन बाधका. सर्व साधनांमध्ये बाधा निर्माण करणारा कली आहे. हे त्याचे दोष आहेत. आता त्याचे गुण सांगतात. ते म्हणतात यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधीना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. जे फळ योगानं प्राप्त होत नाही, समाधीनं प्राप्त होत नाही, जे फळ अन्य साधनांनी प्राप्त होत नाही, तत्फलम लभते सम्यक. सम्यक म्हणजे पूर्णपणे प्राप्त होतं. कशानं प्राप्त होत असेल? कलो केशव कीर्तनात. म्हणून भगवंताचं नामस्मरण जर कलियुगामध्ये केलं तर हे नामस्मरण जीवाला उद्धारापर्यंत घेऊन जाऊ शकतं. एवढं सामर्थ्य कलियुगात आहे महाराज. म्हणून कलियुग सगळ्या अंगानं जरी वाईट असलं तरी सुद्धा सगळ्या युगांपेक्षा सुलभ साधना कलियुगात करता येऊ शकते. हे कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम कलौ तत् हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये ध्यान साधना केली जात होती. त्रेतायाम यजतो मखैः, त्रेतायुगामध्ये मख म्हणजे यज्ञ केले जात होते. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये सेवा केल्यानं परमात्मा प्राप्त होत होता. पण कलियुगामध्ये मात्र कलौ तत् हरिकीर्तनात. म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. म्हणून भगवंताचं कीर्तन केल्यानं परमात्मा त्यांनी भेट देत असतो. तुम्हाला कीर्तन काय आम्हाला करता येतं का? कीर्तन करण्याकरिता धोतर लावावं लागतंय, फेटा बांधावं लागतोय, कंबर बांधावं लागतंय, मग लोकांसमोर बोलावं लागतंय, त्याला कीर्तन म्हणतात. लोकांना तेवढंच कीर्तन माहिती आहे. कीर्तन तेवढंच नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, सगळ्यांच्या हिताची गोष्ट म्हणून सांगतोय. निवड लोकांच्या समोर त्यांनी उभं राहून कंबर बांधून फेटा बांधून बोललं म्हणजे कीर्तन होतं असं नाही. कीर्तनाचे प्रकार आहेत. कीर्तनाच्या प्रकारांमध्ये लीला संकीर्तन, गुण संकीर्तन, क्रीडा संकीर्तन, स्वरूप संकीर्तन असे संकीर्तनाचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात सोपं संकीर्तन जर कोणतं असेल तर नाम संकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून तर नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी आणि पापे अनंत कोडी गेली त्यांची. नाम संकीर्तन हे सगळ्यात सोपं संकीर्तन आहे. म्हणून कलवतात हरिकीर्तनात हे म्हणत असताना सामान्य माणसाला सुद्धा त्यांनी हरिचिंतन करता येतं, हरिकीर्तन करता येतं. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ही सगळी प्रमाणं आपल्याला त्यांनी पाहता येतील. या कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण ही प्रधान साधना आहे आणि या साधनेच्या माध्यमातून भगवंतापर्यंत सहजासहजी जाता येतं. म्हणून कली त्यांनी वाईट आहे तसा कली चांगला सुद्धा आहे. म्हणून राजा परीक्षितानं त्याला राहू दिलं. असं नारदजी महाराजांनी भक्तीला समजावून सांगितलं. तिला सांगितलं चिंता करू नकोस, वृथा खेदय सेवाले अहो चिंता तुरा कथम श्रीकृष्ण चरणांभोज स्मरम दुःख गमिष्यसी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणांचं स्मरण कर, तुझं दुःख निघून जाईल. द्रौपदीच्या परित्राता यदा कौरव कश्मलात. कश्मल म्हणजे चिखल. द्रौपदी रूपी कमळाचा कौरवरूपी त्यांनी चिखलामध्ये सांभाळ करणारा श्रीकृष्ण परमात्मा कुठे गेला नाही. पापालिता गोप सौंदर्य सकृष्ण कोपिनोगत. जो गोपिकांचा सांभाळ करणारा परमात्मा आहे तो कुठेही गेलेला नाही. पण त्याचं स्मरण कर असं भक्तीला सांगायला सुरुवात केली. असं म्हणत नारदजी महाराज भक्ते ज्ञान आणि वैराग्याच्या जवळ आले. आपलं मुख त्यांच्या कानाजवळ नेलं आणि मुखम संयोज्य करणांते शब्दमुच्चे समुच्चरण ज्ञानम प्रबुद्धताम शीघ्रम रे वैराग्य प्रबुद्धताम. हे ज्ञान जागा हो, हे वैराग्य जागा हो असं म्हणायला सुरुवात केली. पण ज्ञान वैराग्य जागे होत नाहीत
ते जागे होत नाहीत म्हणून नारदाने वेद वेदांत घोषस्य गीता पाठे मुहुर्मुहुः पुन्हा पुन्हा वेद वेदांताचा घोष केला, गीतेचा पाठ केला. गीतेचा पाठ ऐकून, वेदांताचा घोष ऐकून थोड्या वेळ ना ज्ञानवैराग्याने डोळे उघडावेत, पुन्हा डोळे बंद करून घ्यावेत. कथा कीर्तनांमध्ये जर त्यांनी महाराज कथाकारानं कीर्तनकारानं थोड्याशा गोष्टी सांगितल्या नाहीत, थोडेसे विनोद जर केले नाहीत की लोक त्यांनी लगेच मान टाकतात. लगेच त्यांना तार येते, लगेच त्यांना झोप यायला सुरुवात होते. म्हणून कठीणसुद्धा गोष्टी आधी ऐकून ठेवीत जाव्यात. त्याच्याकरिता सतर्क होऊन ऐकलं पाहिजे, महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून चवीला मधून कीर्तनकारानं पण लोकांकडे पाहून सांगितलं पाहिजे, जेणेकरून लोक ऐकण्याच्या मनस्थितीत जातील. असो म्हणून वक्ता कार्योती निस्पृहा, वक्ता कसा असावा हे पण त्यांनी महत्त्वाचं आहे. नारदजी महाराजांनी घोष केला वेदवेदांताच्या वाक्यांचा, गीतेचा पाठ केला तरी पण ते जागे होत नाहीत. मग काय करावं, नारदांना चिंता वाटू लागली. नारदांनी भगवंताचं स्मरण केलं की भक्ती आहे, त्या भक्तीची मुलं ज्ञान वैराग्य आहेत, ते म्हातारे झालेले आहेत. गीतेचा पाठ केला, वेदांताचा घोष केला तरी पण ते शुद्धीवर येत नाहीत, मूर्छित पडत आहेत. काय केलं पाहिजे भगवंता, तुम्हीच मला सांगा. आकाशवाणी झाली. नारदांचं म्हणणं ऐकून, एदर्थम तू सत्कर्म सुरर्षे त्वं समाचर तत्ते कर्मादि दास्यंती साधवस साधुभूषण. हे साधुभूषण नारदजी महाराज, जर यांना तुम्हाला त्यांनी पूर्वस्थितीमध्ये आणायचं असेल, भक्ती ज्ञान वैराग्यांना सुखी करायचं असेल तर सत्कर्म करा, सत्कर्म करा. आता सत्कर्म म्हणजे नेमकं काय हे कळालं पाहिजे ना. सत्कर्म म्हणजे नेमकं काय. नारदजी महाराजांनी सर्वांना विचारायला सुरुवात केली, सत्कर्म म्हणजे काय मला सांगा. सर्वजण त्यांनी विचार करतात, नारदजी एवढे श्रेष्ठ संत आहेत, हे लोकांना विचारतायत सत्कर्म म्हणजे काय. आपण जर त्यांना सांगू शकलो नाही तर मग काय करायचं. म्हणून समोरून नारदजी येतात असं पाहून लोक दरवाजे बंद करून घ्यायला लागले. कोणाला विचारू सत्कर्म म्हणजे काय, याला विचारतात त्याला विचारतात, उद्विग्न झाले. सत्कर्म म्हणजे काय हा प्रश्न त्यांनी मनामध्ये घेऊन आणि भगवंताचं चिंतन करत करत नारदजी महाराज बद्रिकाश्रमापर्यंत गेले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्त्वाचा मुद्दा आहे. सनकादिक संत तिथे बसलेले आहेत, नारदजी महाराज तिथपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. नारदांना उद्विग्न झालेलं पाहून सनकादिकांनी त्यांना बोलावून घेतलेलं आहे आणि दोघांमध्ये संवाद सुरू आहे. आणि या संवादामध्ये त्याने विचारलं, का चुकलात. म्हणून त्याचं उत्तर नारदजी महाराज या ठिकाणी सांगतायत की मी हे सगळं पाहून आलेलो आहे, मला समाधान वाटलं नाही. मी यमुनेच्या काठावर त्यांनी गेलो, तिथं भक्ती ज्ञान वैराग्यांना मी पाहिलं, ते दुःखी आहेत असं पाहून त्यांनी मला चिंता निर्माण झाली. आणि ती चिंता त्यांनी अशी आहे की सत्कर्म म्हणजे काय हे मला समजत नाही. काय सत्कर्म सांगू, अन्नदान करू, अन्नदान करायला सांगू की आणखी त्यांनी पानपोई घालायला सांगू की आणखी त्यांनी कोणत्या प्रकारचं दान करायला सांगू. काय सत्कर्म केलं म्हणजे त्यांनी भक्ती ज्ञान वैराग्य सुखी होतील हे मला समजत नाही. मग तोच प्रश्न सनकादिक संतांच्या समोर नारदजी महाराजांनी विचारला आणि मग सनकादिकांनी त्याचं उत्तर दिलं. इदानीं भुरी भाग्येन भवद्भिः संगमो भवन कुमार ब्रुवतां शीघ्रम कृपां कृत्वा मम परी. माझ्यावर कृपा करा आणि लवकरात लवकर सत्कर्म म्हणजे काय मला सांगा. सनकादिक संत त्यांनी प्रसन्न आहेत. भक्तिज्ञान विरागानां सुखमुत्पद्यते कथम. भक्तिज्ञान वैराग्यांना सुखी कसं केलं जाईल कृपा करून सांगा. त्यावेळेला सनकादिक संत त्यांनी बोलतात, कुमारा उचहू हे मां चिंतां कुरु देवर्षे हर्षम चित्ते समावह उपाय सुख साध्योत्र वर्तते पूर्व एवही. आधीच त्यांना सुखी करण्याचा उपाय निर्माण झालेला आहे. काय उपाय, लवकरात लवकर सांगा. म्हणजे सत्कर्म सुचको नूनम ज्ञानयज्ञ स्मृतो बुधैः श्रीमद्भागवता आलाप सतुगीत शुकादिभिः. म्हणून सगळ्यात मोठं सत्कर्म जर कोणतं असेल तर श्रीमद भागवत कथा श्रवण करणं हे जगातलं सगळ्यात मोठं सत्कर्म आहे. श्रीमद भागवत कथेचं आयोजन करणं हे जगातलं सगळ्यात मोठं सत्कर्म आहे. कसं काय हो, सत्कर्म म्हणजे काय, सत्यतत्वाची प्राप्ती करून देणारं कर्म त्याला सत्कर्म असं म्हणावं. सत्यतत्वाची प्राप्ती करून घेण्याकरिता केलेला संघ त्याला सत्संग असं म्हणावं. म्हणून त्यांनी सत्कर्म करणं म्हणजे काय तर सत्यतत्वाला प्राप्त करून घेण्याकरिता केलेला अट्टहास. या भागवताच्या माध्यमातून काय घडतं, या भागवताच्या माध्यमातून जीवाला सत्यतत्वाची त्यांनी प्राप्ती होते. म्हणून भागवतासारखं सत्कर्म जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. म्हणून त्यांनी श्रीमद भागवत हे सत्कर्म आहे. नारदजी महाराजांना शंका आली. ते म्हणले, महाराज वेदांताचा घोष केला आहे, गीतेचा पाठ केला आहे, त्यानं जर भक्तिज्ञान वैराग्यांना समाधान प्राप्त झालं नाही, तुमच्या भागवतानं काय होईल. एवढं आदरानं प्रेमानं सांगितलं आणि प्रश्नचिन्ह उभा केला. हे बघा, संतांच्या वचनाच्या समोर कधीच प्रश्नचिन्ह उभं करायचं नाही.
कधीच नाही उभं करायचं. जर प्रश्नचिन्ह संतांच्या समोर उभं केलं तर विपरीत होण्याची दाट शक्यता असते. महत्त्वाची तुम्ही गुरुचरित्र जर वाचलं असेल तर गुरु महाराज रस्त्यानं जात असताना एक शेतकरी त्यांनी शेताचं राखण करत होता. त्याचं शेत होरड्यात आलं होतं, अजून ज्वारी काढायला वेळ होता. पण गुरुजींनी सांगितलं म्हणजे हे सगळं त्यांनी शेत उपटून टाकून, असं म्हणल्यानंतर काहीच विचार केला नाही महाराज त्यानं ते सगळेचे सगळे त्यांनी रोपं उपटून टाकायला सुरुवात केली. अजून त्याच्यात चांगले दाणेसुद्धा भरले नव्हते. लोक म्हणायला लागले हा मूर्ख आहे, हे त्याने उपटून टाकतोय. तुम्हाला जे असेल ते असेल, माझ्या गुरुजीने सांगितलं आहे हे उपटून टाक. सगळं शेत उपटून टाकलं महाराज. कर्मधर्म संयोगानं त्या गावामध्ये पिकांवर एक रोग आला. त्या रोगानं त्यांनी गावातल्या सगळ्या लोकांची पिकं त्यांनी नष्ट झाले आणि सगळ्यात जास्त धान्य जर कोणाला झालं असेल तर त्याला एकट्याला झालं. का बरं झालं? त्यांनी गुरुजींवर विश्वास ठेवला महाराज. म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी रस्त्यानं जात असताना आणि त्या भक्तानं त्यांच्यावर श्रद्धा ठेवली, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवला. संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण म्हणून वचन मोडी बोलिले ते असं त्यांनी म्हणलं जातं. पण संतांचं वचन अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून नारदांनी सांगितलं, नारदांना अशा पद्धतीने सनकादिकांनी सांगितलं तरीसुद्धा नारदांचा विश्वास बसला नाही. पण सनकादिक संत आहेत महाराज. हे बघा, विश्वास ठेवला पाहिजे. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, ते म्हणले उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करेन. दुर्योधनाच्या समोर प्रतिज्ञा केली. आता दुर्योधनानं गप राहायचं ना. दुर्योधन म्हणला तुम्ही त्यांनी उद्या सूर्यास्तापर्यंत 5 पांडव मारून टाकणार, नाही मारले तर गरज होते का काही म्हणायची. भीष्माचार्य प्रतिज्ञा करण्यामध्ये कठोर होते, त्यांची प्रतिज्ञा पाळण्यामध्ये माहिर होते. त्यांनी मारलेच असते महाराज पांडव. यानं प्रश्नचिन्ह उभं केलं. ते म्हणले जर मला उद्या संध्याकाळपर्यंत पांडव मारता आले नाहीत माझं शस्त्र ठेवून देईन. शस्त्र ठेवून दिलं. का बरं? फक्त प्रश्नचिन्ह उभं केलं त्यांच्यावर म्हणून. म्हणून संतांच्या समोर कोणत्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह उभं करायचं नसतं. नारदजी महाराजांनी सनकादिकांच्या समोर प्रश्नचिन्ह उभं केलं की वेदवेदांताच्या घोषानं जर त्यांना काही झालं नाही तुमच्या भागवतानं काय होईल. मग ते संत आहेत ना, शालीनतेनं त्यांनी बोलू लागले. ते म्हणतात हे वेदोपनिषदात जाता सारा जाता भागवती कथा अत्युत्तमात तो भाती पृथक्भूता फलाकृती. हे भागवत सामान्य समजू नका, हे वेद उपनिषदांचं सार आहे. याच्यामध्ये त्यांनी वेदवेदांताचं सार गच्च भरलेलं आहे. येणारी कथा आहे जी मोक्षरूपी फल प्राप्त करून देते. म्हणून ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत घेऊन जाणारी ही दिव्य असणारी कथा आहे. म्हणून हिला सामान्य समजू नका. इदम भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंहितम. हे ब्रह्मसंहित असणारं पुराण आहे. म्हणून त्यांनी श्रेष्ठ असणारं भक्तिज्ञान विरागानाम स्थापनाय प्रकाशितम. जर तुम्ही भक्तिज्ञान वैराग्यांना श्रीमद भागवत कथा ऐकविली तर ते त्यांनी सुखी होतील, असं त्यांनी नारदजी महाराजांना सांगितलं. नारदजी महाराजांना समाधान वाटलं. आता कथा सांगायची आहे आणि भक्तिज्ञान वैराग्यांना सांगायची आहे. कुठं कथा सांगितली पाहिजे? सनकादिक संत त्यांनी कुठं बसलेले आहेत? सनकादिक संत कुठं बसलेले आहेत? बद्रिकाश्रमात. आणि भक्तिज्ञान वैराग्य कुठं आहेत? वृंदावनात. तुम्ही चांगलं ऐकता, आनंद आहे. बद्रिकाश्रम आणि वृंदावन फार मोठं अंतर आहे. म्हणून आपण काय करावं? बद्रिकाश्रमातून आपण थोडं खाली जावं आणि भक्तिज्ञान वैराग्यानं थोडंसं वरती बोलवावं, असं ठरलं. असाच नियम आहे महाराज. संत आहेत ना, जीवाचं हित करण्याकरिता, जीवाचं कल्याण करण्याकरिता वरून खाली येतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. अवतरणे म्हणजे खाली येणे. मग खाली आलेले आहेत, उद्धाराय आले दीनजना. म्हणून संत खाली येतात. मग संत जर आपल्याकरता खाली येऊ शकतात, आपण काय केलं पाहिजे? आपण उद्धारून जाण्याकरिता थोडंसं वर गेलं पाहिजे. आपण तळागाळातले त्यांनी विचार टाकून उंच विचारावर आरूढ झालं पाहिजे. संत आपल्याकरता खाली आलेले आहेत. मध्य साधला. काय मध्य आहे? हरिद्वार, ज्याला मायापुरी असं म्हणतात. हरिद्वारचं खरं नाव काय? मायापुरी. याला हरिद्वारच का म्हणतात? 2 प्रकारचे साधू कुंभमेळ्याला जातात. एक साधू हरिद्वार म्हणतात आणि एक साधू हरिद्वार म्हणतात. का बरं माहिती आहे? तिथून 2 ठिकाणी रस्ता जातो. बद्रीनाथाला जातो आणि केदारनाथाला जातो. जे वैष्णव संत आहेत ते बद्रीनाथाला जातात, ते म्हणतात हरिद्वार. जे शैव संत आहेत जे केदारनाथाला जातात ते म्हणतात हरद्वार. हर आणि हरी दोघांकडे जाण्याचं द्वार म्हणून हरद्वार आणि हरिद्वार असं त्यांनी श्रेष्ठ असणारं हे स्थान आहे. या स्थानावर सनकादिक संत सप्तश्रुत गंगेच्या काठावर आनंद नामक घाटावर येऊन त्यांनी बसलेले आहेत. उंच आसनावर सनकादिक संत बसलेले आहेत.
नारदजी महाराज त्यांनी समोर बसलेले आहेत मुख्य यजमान म्हणून. यजमानही महत्त्वाचा असतो महाराज. कथेमध्ये यजमान त्यांनी गरजेचे असतात. बाकीच्या लोकांनी कथा ऐकू नाही तर नाही ऐकू, यजमानानं सगळी कथा ऐकावी लागते. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून यजमान अतिशय महत्त्वाचा असतो. नारदजी महाराज मुख्य यजमान म्हणून बसले. कथा त्यांनी सांगायची आहे. मग कथा सांगण्याच्या आधी सर्वत्र बातमी पसरली पाहिजे, सर्वत्र प्रचार झाला पाहिजे. म्हणून भृगु ऋषी सर्वत्र त्यांनी सांगण्याकरिता फिरू लागले. अनेक ऋषीमुनी आले. भृगु वशिष्ठ चवन गौतमो मेधा तिथे देवल देवरातो रामस्तथा गादिसुतश्च शाकलो मृकुंडपुत्रा जित पिप्पलादहा. एवढे ऋषीमुनींची नावं आहेत महाराज. असे अनेक ऋषी त्यांनी कथा श्रवण करण्याकरिता सनकादिक संत सांगणार आहेत. ऋषीमुनी समोर येऊन त्यांनी बसलेले आहेत. सनकादिकांनी महिमा सांगायला सुरुवात केली भागवताचा. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या स्मरण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत. म्हणून सदैव त्यांनी श्रीमद भागवत कथेचं सेवन करा असं सनकादिक संत त्यांनी सांगू लागले. भागवताचा महिमा सांगतात. एकम भागवतम शास्त्रम मुक्तिदानेन गरजती. भागवत शास्त्र असं आहे जे मोक्ष प्राप्त करून देणार आहे.